हरि ओम. गंगा दशहरा विशेष आपण जाणून घेत आहोत सरोवरांविषयी माहिती. गंगा दशहराच्या निमित्ताने जसं नदीला महत्त्व आहे, प्रत्येक नदी ही गंगा स्वरूपच मानलेली आहे, तसंच सरोवरांचं सुद्धा महत्त्व आपल्या भारत देशामध्ये अनन्यसाधारण आहे. अनेक सरोवरं ही पुराण काळापासून प्रसिद्ध आहेत. काही नैसर्गिक आहेत तर काही मानव निर्मित आहेत. अनेक सरोवरांच्या भोवती अशा काही पौराणिक ऐतिहासिक कथा सुद्धा जोडलेल्या आहेत. काही ना काही कारणाने देवदेवतांचा या सरोवराच्या परिसरामध्ये वास झालेला आहे. त्यामुळे ही सरोवर तीर्थक्षेत्रासारखी पवित्र मानलेली आहेत. म्हणूनच गंगा दशहरा उत्सव हा गंगेचं महात्म्य, गंगेचं पूजन, गंगेचं स्मरण, गंगेचं स्तवन करण्यासाठीच आहे. त्याच अनुषंगाने गंगा म्हणजे शेवटी पंचमहाभूतातलं जलाचं प्रमुख स्रोत. मग हेच जल सरोवरांमध्ये सुद्धा असतं. म्हणूनच या वर्षी आपण या 10 दिवसात भारतातल्या प्रमुख सरोवरांविषयी जाणून घेणार आहोत. त्यातही पंचसरोवर म्हणजे 5 मुख्य सरोवर आपल्या भारत देशामध्ये आहेत. ती सरोवर म्हणजे मानसरोवर, त्यालाच मूळचं नाव मानस सरोवर असं आहे. त्याच्यानंतर नारायण सरोवर, पुष्कर सरोवर, पंपा सरोवर आणि बिंदू सरोवर ही 5 प्रमुख सरोवरं आणि त्याच्या जोडीला इतरही 5 सरोवरांविषयी आपण या मालिकेत जाणून घेणार आहोत. आज पाहूयात पंपा सरोवर. हे सरोवर कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि जिल्हा कोप्पल. पुराण काळापासून प्रसिद्ध असलेलं हम्पी हे शहर, ज्याचं रामायणामध्ये नाव किष्किंधा नगरी असं आहे, या शहराच्या जवळच अनेगुंडी क्षेत्र परिसरामध्ये वली पर्वताच्या पिछाडीला हे सरोवर आहे. तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर अंजनेयाद्री डोंगराच्या पायथ्याशी हे पंपा सरोवर आहे. आणि अर्थातच पुराण काळापासून अस्तित्वात असलेलं हे सरोवर अत्यंत पवित्र असं सरोवर आहे. स्कंद पुराणामध्ये याचा उल्लेख पाहायला मिळतो आणि त्या उल्लेखानुसार जी पंचसरोवर आहेत त्यातलं हे एक सरोवर आहे. या सरोवर परिसरामध्ये अनेक मंदिरं आहेत. त्यामुळे या मंदिराच्या दर्शनाला दरवर्षीच हजारो यात्रेकरू येत असतात. तसंच ह्या सरोवराचा जो परिसर आहे तो अत्यंत रम्य तर आहेच, परंतु या सरोवराच्या पाण्यामध्ये विविध कमळाची फुलं फुललेली असतात आणि त्यामुळे या विविधरंगी कमलपुष्पांमुळे सरोवराचं सौंदर्य अधिक खुलून येतं. आता पंपा सरोवर म्हटलं की आपल्याला आठवते ती रामायणातली कथा शबरीची उष्टी बोरं. होय, हे तेच स्थान आहे जिथं शबरी माता अनेक वर्ष आपल्या झोपडीत राहून प्रभू श्रीरामाच्या भेटीची आस धरून होती. याच परिसरामध्ये मतंग ऋषींचा आश्रम होता आणि ही शबरी लहान वयापासूनच मतंग ऋषींच्या आश्रयाला आली होती. या ऋषींची सेवा आणि प्रभू रामनामाचं स्मरण यातच तिने संपूर्ण आयुष्य वेचलं होतं. प्रभू रामाच्या भेटीची आस धरून ती या परिसरामध्ये अनेक वर्ष राहिली आणि जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतामाईचा शोध घेत या सरोवर परिसरात आले, त्यावेळेला अगदी अनाहूतपणे प्रभू श्रीरामांची पावलं या शबरीच्या झोपडीकडे वळली आणि शबरीनं दिलेली ती उष्टी बोरं प्रभू रामांनी अत्यंत आनंदाने खाल्ली. कारण त्या बोरांच्या मागे त्या शबरीचं प्रेम होतं, तिचा भक्तिभाव होता. अर्थातच सीतामाईचा शोध हे प्रमुख ध्येय असल्यामुळे या त्यांच्या ध्येयालाच अनुकूल असंच शबरीचं वर्तन होतं. दक्षिण दिशेकडे जाणारा म्हणजेच लंकेकडे जाणारा मार्ग
तिनंच प्रभू रामांना सांगितला असाही कथेमध्ये उल्लेख आहे. दुसरी एक आख्यायिका आहे. त्या आख्यायिकेनुसार पंपा सरोवर, ह्या सरोवराचं नाव पंपा हे कसं पडलं तर पंपा हे पार्वतीचंच एक नाव आहे आणि आपल्याला शिवशंकर हेच पतिरूपात प्राप्त व्हावे म्हणून या सरोवर परिसरामध्ये पार्वतीनं उग्र तप केलं अशी सुद्धा कथा सांगितली जाते. पार्वतीच्या वास्तव्यामुळे हे सरोवर खूप पवित्र झालं. अर्थातच पार्वतीचं तप पूर्ण झालं आणि शिवशंकर तिला पतिरूपात प्राप्त झाले. त्यामुळेच की काय, या सरोवर परिसरामध्ये अनेक मंदिरांची निर्मिती झालेली आहे आणि सगळाच हा भाग हा तीर्थक्षेत्र स्वरूप आणि पवित्र, अत्यंत मंगल असा मानला जातो. या परिसराला भेट देण्यासाठीचा अनुकूल काळ असा आहे तो म्हणजे साधारण नोव्हेंबर पासून जानेवारी अखेर, फार तर फार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ह्या सरोवराला आपण नक्कीच दर्शन देऊ शकता. आजूबाजूची अनेक देवळं किंवा हम्पी हे जे पुराणकालीन जे प्रसिद्ध शहर आहे हे सुद्धा पर्यटकांचं एक आकर्षण बिंदू आहे. असं हे भारतातलं प्रमुख पंचसरोवर पंपा सरोवर. हर गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी.